UDICE प्रणालीमध्ये स्टुडंट प्रमोशन कसं करावं याविषयीचं मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ जरूर पहा. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही Google Chrome नावाचं ब्राउझर ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये UDICE प्लस SDMS असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर UDICE प्लस SDMSचा डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर युजर ID, पासवर्ड आणि एक सिक्युरिटी कोड कॅप्चा टाकायचा असतो. तो कॅप्चा कोड टाकून आपण आपल्या शाळेचं लॉग इन करायचं आहे. शाळेचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आपल्या स्कूलच्या प्रोफाईलवर म्हणजे स्कूल डॅशबोर्ड आपण जाणार आहोत. या ठिकाणी आपण स्कूल डॅशबोर्डला आलेलो आहोत. स्टुडंट प्रमोशन करण्यासाठी आपल्याला 2024-25 या टॅबला क्लिक करायचं आहे. जो या ठिकाणी बघा आपल्याला आता आपल्यासमोर कोणताही विद्यार्थी दिसत नाहीये कोणत्याही इयत्तेमध्ये. आता आपण स्टुडंट प्रमोशन करण्यासाठी प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबवर आपण जाणार आहोत. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबला क्लिक केल्यानंतर पुढे आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल. ती विंडो आपण पाहूया. या ठिकाणी बघा प्रोग्रेशन मॉड्यूल ही विंडो ओपन झालेली आहे. प्रोग्रेशन मॉड्यूलच्या खाली गो हे बटन दिसतं. त्या गो या बटनवर क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट क्लास आणि सेक्शन म्हणजे वर्ग आणि तुकडी निवडायची आहे. ज्या वर्गातील विद्यार्थी प्रमोशन करायचं आहे ते वर्ग आणि तुकडी निवडा आणि गो हे बटन दाबा. गो हे बटन दाबल्यानंतर आपल्यासमोर विद्यार्थ्यांची नावं दिसतात. तुम्ही विद्यार्थ्यांचं नाव त्या क्रमाने आपण माहिती भरायची आहे. ही माहिती भरण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर एक सर्वात महत्त्वाचं आता आपण विद्यार्थी प्रमोट कसे करायचे याविषयीची माहिती घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला प्रोग्रेशन स्टेटसमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी योग्य ते रिझन ड्रॉप डाऊन एरोमधून सिलेक्ट करा. त्याच्या पुढच्या ऑप्शनमध्ये मार्क्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला टक्केवारी टाकायची आहे. टक्केवारी ही पूर्णांकात टाकायची आहे. त्यानंतर पुढचा जो टॅब आहे तो नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड 2023-24 या वर्षामध्ये किती दिवस त्यांनी स्कूल अटेंड केली तो इथं या ठिकाणी तुम्हाला आकडा टाकायचा आहे. त्यानंतर पुढचा जो कॉलम आहे तो स्कूलिंग स्टेटस. हा या स्कूलिंग स्टेटसमध्ये सुद्धा योग्य ते कारण तुम्हाला निवडायचं आहे. एक तर सेम स्कूल किंवा लेफ्ट स्कूल विथ TC या दोन्हीपैकी एक योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तो पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला डिव्हिजन म्हणजेच सेक्शन निवडायचे आहे आणि सेक्शन निवडून तुम्हाला अपडेट किंवा करेक्शन अपडेट या बटनावर क्लिक करायचं आहे. अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर या विद्यार्थ्याची डाटा हा सेव्ह होईल आणि स्टुडंट डिटेल्स अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारे हा विद्यार्थी आपल्याला आपण अपडेट केला आहे. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून फायनलाइज हे बटन दाबा म्हणजे प्रमोशन प्रोसेस पूर्ण होईल. धन्यवाद.